थांब रे गण्या. अरे मुंबईत घर घेणं ना म्हणजे ट्रॅकिंग करण्यात ग झालंय. पाय ना अक्षरशः गळ्यात आलेस. अरे गप्प बस. हे 10वं घर आहे आणि हे घर जर मिळालं नाही ना तर प्लॅटफॉर्मला धोपावं लागेल. चल चल. आणि एक लक्षात ठेव, तिथे गेल्यावर सांगायचं की आपण IT इंजिनियर आहोत. अरे पण आपण डिलिव्हरी बॉय आहे ना. अरे गप्प बस. मी जेवढं सांगतो ना तेवढंच कर. इतर दिसण्याला महत्व आहे, असण्याला नाही. चल. पण आपल्याला खायला मिळेल ना तिथे. अरे बाबा आता तू चल चल. आले वाटतं. या या. दरवाजा लागला. नाव काय तुमचं आणि करता काय? काका मी गजानन. आम्ही दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनीत कामाला आहे. खूप मोठा पगार आहे, पण आम्हाला शांतता हवी होती म्हणून तुमची जाहिरात बघितली आणि आम्ही आलो. हो काका, मी ना इव्हेंट आणि लॉजिस्टिक्स सांभाळतो. पूर्ण मुंबईच्या पोटाची काळजी घेतो मी. बरं, माझी अट एकच आहे. मला भाडं वेळेवर हवंय आणि इतर धिंगाणा चालला नाही. हसायचं पण नाही. एकटा राहतो ना मी, मला शांतता हवी. खणे ह्या घरापेक्षा ना आपल्या सायकलची शीट तरी कितीतरी बरी आहे. ते कमीत कमी ना हसायला तरी मिळेल. काय कुजबूज चाललंय? बरं, जेवलात का? नाही काका, हो सकाळपासून ना नुसता धूरच खाल्लाय. हा बरं, तुमच्यासाठी पाणी आणतो. हा थँक्यू. सावकाश सावकाश या. ही चावी घ्या. घर तुमचंच आहे समजा. पण मुलांनो, एक विचारू का? उद्या मला जर काय झालं, रात्री आपल्याती माझी तब्येत जर बिघडली, तर तुम्ही मला दवाखान्यात न्याल का? का तुमच्या त्या सॉफ्टवेअर कामात बिझी असाल? सॉरी काका, आम्ही खोटं बोललो. आम्ही इंजिनियर वगैरे नाही आहोत. आम्ही साधे डिलिव्हरी बॉयज आहोत. दिवसभर उन्हात फिरतो. आम्हाला भीती होती की आमचं काम बघून तुम्ही आम्हाला घर देणार नाहीत. हो काका, पण तुम्हाला मी एक सांगतो. पगार भले आम्हाला कमी असेल, पण आमचं हृदय ना मुंबईच्या लोकलपेक्षाही मोठं आहे. काका, तुम्ही कधी हाक मारा. डिलिव्हरी सोडून आम्ही तुमच्या हाकेला पहिल्यांदा येऊ. अरे मला हे माहित होतं रे. अरे तुमच्याकडे बघूनच कळतंय तुम्ही साधी पोरे आहात. नका घाबरू. मला या घरात माणसंच हवेत. काका चला आता, सॉफ्टवेअर इंजिनियर सामान आत ठेवा
मी आता जेवणाची तयारी करतो. मुंबईत कोणी उपाशी झोपलेलं मला आवडत नाही. काका अरे राहू द्या तुम्ही माझ्या मुलासारखे आहे. काका. नाही नाही राहू द्या. तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही काका. खरंच थँक्यू. काही नाती ही आयुष्यात पहिल्यांदा बनतात, पण ते ऋणानुबंध शेवटपर्यंत साथ देतात. भाग आवडला तर नक्की शेअर करा.